रयतेच्या राज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज आपण जयंती ही साजरी करत आहोत. ही जयंती साजरी करत असताना आज अनेक शहरांमध्ये आपण जर पाहिला तर शिवजयंतीच्या प्रती अनेक लोकांच्या मनामध्ये शिवजयंतीच्या बद्दलचा जो उत्साह असायला हवा तो उत्साह आज आपल्याला जास्त प्रमाणामध्ये शहरांमध्ये किंवा गावांगावांमध्ये जास्त आढळत नाही. त्याचं एकमात्र कारण हे आहे की बरेचसे जे लोक आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा तिथीप्रमाणे साजरा करतात. मात्र महाराष्ट्र शासनाच्या संशोधनावरती आधारित आणि तत्कालीन ब्रिटिश काळातील जे लेखक होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या नोंदी याच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा 19 फेब्रुवारी 1627 साली शिवनेरी किल्ल्यावरती जुन्नर या ठिकाणी म्हणजेच पुणे जिल्हा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला या प्रकारची नोंद ही सर्वत्र केली असताना देखील लोकांमध्ये अशा दोन प्रकारचे विचार प्रवाह आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारच्या विचार प्रवाहामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत सर्व जीवनचरित्राच्या संदर्भात एकंदरीत त्यांनी केलेल्या या रयतेच्या राज्याच्या आणि या मराठा साम्राज्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारचे जे संभ्रम तयार झालेले ते संभ्रम आजही याच पद्धतीने कायमस्वरूप आहे. आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना समग्र दृष्टिकोनातून जोपर्यंत समजून घेत नाही, त्यांना कोणत्याही जातीय चौकटीमध्ये, त्यांना कोणत्याही वर्ण व्यवस्थेच्या चौकटीमध्ये न बसवता छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजे होते आणि हे राजे एक राज्य प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टाने त्या काळातील तत्कालीन मुघल शासन किंवा त्या काळातील आदिलशाही किंवा त्या काळामध्ये असणारे जे सुलतान जे लोक होते त्यांच्या विरोधात जे लढले आणि त्यांच्या विरोधात लढून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य स्थापन केलं त्या रयतेच्या राज्याचा आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये तशा पद्धतीच्या व्यवस्थापनाची तशा पद्धतीच्या प्रशासनाची आज आपल्याला किती महत्वाची गरज आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूर दृष्टिकोनातून स्पष्ट होतं. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर पण अनेक सरदार होते, अनेक त्यांच्या जहागिरी होत्या, अनेक त्यांच्या वसाहती होत्या, परंतु ते सर्व सरदार, ते सर्व वखारवाले, हे सर्व लोक कशामध्ये मग्रूर झाले होते तर एक प्रकारचं ऐशारामाचं जीवन ते जगत होते. आणि या ऐशारामाचं जीवन जगत असताना कोणाच्याही मनामध्ये कोणाच्याही एक प्रकारची जी इच्छा त्या इच्छेमध्ये त्यांना या पद्धतीची विचारधारा निर्माण झाली नाही की आपण गुलाम आहोत आणि आपण गुलाम आहोत ते या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला स्वातंत्र्याच्या या लढाईला सुरुवात करणे खूप गरजेचं आहे. परंतु ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक ठिकाणी दाखले देतात की जोपर्यंत गुलामाला गुलाम आहे याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो बंड करून उठत नाही. याची सर्वप्रथम जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना झाली. त्यांचे जे वडील होते हे देखील त्यांचे म्हणजेच सुरुवातीला विजापूरचे ते सरदार होते. विजापूरची त्यांना जहागिरी मिळाली होती. ही जहागिरी त्यांना पुणे, सुपे म्हणजेच अहमदनगर किंवा इकडचा जो पुण्याचा जो प्रांत आहे तो प्रांत त्यांना अशा 3-4 ठिकाणी जहागिरी ज्या प्राप्त झाल्या होत्या त्यातच त्यांचा एक प्रकारचा कार्यभाग चालला होता आणि त्या पद्धतीची ती सेवा त्या ठिकाणी ते देत होते. परंतु ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजेच माता जिजाबाई यांनी त्यांना जे स्वातंत्र्याचे जे एक प्रकारच्या शिकवणी दिल्या, एक प्रकारे स्वातंत्र्य युद्ध कशा पद्धतीने करावं आणि आपण कशा पद्धतीने आपल्यावरती या मुघल शासनाची या आदिलशाहीची कशा पद्धतीने एक प्रकारे आपल्याला जुलुमला आपल्याला अन्याय अत्याचाराला कशा पद्धतीने सामोरं आपण जातो आणि जनतेला देखील या पद्धतीने सामोरं जात आहेत
तर अशा पद्धतीच्या या परिस्थितीमध्ये जर आपल्याला बदलायचं असेल तर नव्या प्रकारचा बदल घडवून आणण्यासाठी आपण एकत्रित येणे खूप आवश्यक आहे. परंतु त्यावेळेस शहाजी राजांनी आपली दुसरी पत्नी तुकाबाई यांच्याशी विवाह केला आणि ते पुन्हा विजापूरच्या दिशेला निघून गेले. परंतु त्याच वेळेस माता जिजाई आपल्या बाळाला घेऊन म्हणजेच शुभांना घेऊन पुण्यामध्ये स्थायिक झाल्या. पुण्यामध्ये प्रतिकात्मक त्यांनी सोन्याचा नांगर हा चालवला आणि इथे पुण्याची पुन्हा एकदा पुनर्स्थापना केली. तोपर्यंत पुण्याची अवस्था अत्यंत भयंकर झाली होती आणि या दृष्टिकोनातून त्यांनी आपली लढाईची जी सुरुवात जी आहे ती याच काळातून सुरू केली आणि त्यांनी प्रतिकात्मक हा सोन्याचा नांगर, तो पण गाढव लावलेला नांगर होता आणि तो नांगर त्यांनी चालू केला आणि आपली खरी स्वतःची एक नवीन मावळे जमवण्याची, सर्व जाती जमातीतील लोकांना एकत्र आणून एक स्वराज्याच्या विषयी एक नवी संकल्पना निर्माण करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. 18 पगड जातींतील लोकांना एकत्र आणण्याचं आणि एक नवी प्रेरणा या राज्यामध्ये निर्माण करण्याचं, खऱ्या अर्थाने ज्याला आपण मराठ्यांचं राज्य, मराठा म्हणजे आयडेंटिटी या देशामध्ये ज्या पद्धतीने आपण जनगण मन हे आपण म्हणतो राष्ट्रगीत, त्याच्यामध्ये मराठी आयडेंटिटी या स्वरूपामध्ये जो वापरलेला शब्द आहे आणि या आयडेंटिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन पारशी भाषा किंवा तत्कालीन संस्कृत भाषा याचा उपयोग न करता खुद्द मराठी भाषेचा जास्त उपयोग केला आणि सर्वांना एक मराठी आयडेंटिटी निर्माण करून दिली. सर्व या महाराष्ट्र राज्यामध्ये राहणारे सर्व लोक हे 18 पगड जातीतले जरी असले तरी देखील ते त्यांना एकत्रित त्यांची वज्रमुठ बांधण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांची सुरुवात केली. त्यांनी सुरुवात करत असताना पहिलाच जो आपला लढा दिला तो पुण्याजवळ असणाऱ्या तोरणा गडावरती. तोरणा गड त्यांनी ज्यावेळेस काबीज केला आणि त्यांना असं लक्षात आलं की तोरणा गडावरती भरपूर त्या ठिकाणी हून नावाचं जे काही त्या काळातलं जे नाणं होतं किंवा ज्या काही सुवर्णमुद्रा त्यांना त्या ठिकाणी मिळाला, मोठा खजाना त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि अर्थ म्हणजे पैसा असल्याशिवाय आपण कोणतेही युद्धनीती खेळू शकत नाही, कोणतेही युद्ध आपण लढू शकत नाही. म्हणून पैसा खूप महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी या पैशाच्या किंवा त्या सोन्याच्या मुद्रांच्या आधारे त्यांनी अनेक प्रकारचे हूण जमवायला सुरुवात केली. अनेक त्यांनी किल्ले हे जिंकण्यास सुरुवात केली आणि या किल्ल्यांना फक्त ते जिंकत नव्हते तर त्या ठिकाणी असणारा जो आर्थिक खजिना जो होता तो खजिना देखील ते लुटण्याचं काम करत होते, जेणेकरून जनतेचे सर्व प्रश्न सुटले जाईल, एक वेगळं आर्थिक धोरण त्या ठिकाणी आखता येईल आणि या वेगळ्या आर्थिक धोरणाच्या आधारे आपल्याला नवं राज्य निर्मितीसाठी ते उपयोगी पडेल. म्हणून एक विशिष्ट गनिमी काव्याच्या आधारे म्हणजे एक गुप्तहेर पद्धतीने त्यांनी अनेक आपल्या जवळ असणारे ज्या 18 पगड जातीतील जे लोक होते, मग त्याच्यामध्ये कोणी धनगर असेल, त्याच्यामध्ये कोणी रामोशी असेल, त्याच्यामध्ये महार असेल, त्याच्यामध्ये मांग असेल किंवा 18 पगड जातीमधले वेगवेगळे जे लोक होते, माडी कुणबी या सगळ्या जातीतील लोकांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जी कामं दिली होती. म्हणजे गुप्तहेर रचना शिवाजी महाराजांची इतकी स्ट्रॉंग होती की त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने उच्च नीच, तुम्ही वरच्या जातीचे तुम्ही खालच्या जातीचे अशा पद्धतीची कोणत्याही प्रकारचा मतभेद आणि जातीयताही पाळली जात नव्हती. त्या जातीयतेच्या पलीकडे पोहोचण्याचा संदेश सातत्याने शिवाजी महाराज आपल्या सर्व मावळ्यांना देत असत. खरं तर मावळे ते लोक जे शेती करायचे, मावळे ते लोक जे एका गावामध्ये बलुतेदार पद्धतीने राहायचे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी बलुते अलुते ही पद्धती मोडून काढली आणि सर्वच मावळे हे आपले, सर्वच मावळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला या मुघलशाहीच्या विरोधात, या आदिलशाहीच्या विरोधामध्ये आपल्याला लढा दिला पाहिजे. या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांना वेगवेगळी कामं देऊन त्या कामातून त्यांनी आपली गुप्तचर व्यवस्था इतकी मजबूत केली की त्याचा प्रमुख बहिर्जी नाईक यांना केलं आणि बहिर्जी नाईकांनी योग्य पद्धतीने महाराजांना जी माहिती द्यायला पाहिजे ती माहिती दिली. कधी वेषांतर करून, कधी सर्वसामान्य बनून, कधी भिकारी बनून, कधी त्यांच्या आरमारामध्ये सामील होऊन, त्यांच्या सैन्यामध्ये सामील होऊन, कधी कोणाकोणाचे घातपात करण्याची वेळ आली ते घातपात करण्याच्या परिस्थितीमध्ये एक विश्वासनिष्ठता निर्माण करून या सर्व लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना या पद्धतीने जी मदत केली, त्यातून हा स्वराज्याची ही निर्मिती झाली. आणि ही निर्मिती होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी इथले शेतकरी
इथले सर्वसामान्य लोक, इथल्या स्त्रिया, इथली लहान मुलं, या सर्व लोकांना योग्य सुरक्षा निर्माण करून देण्यासाठी, कुठेही शेतीचं नुकसान झालं नाही पाहिजे, कुठेही कोणाचं घराचं नुकसान नाही झालं पाहिजे, परंतु जो कोणी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या या युद्धनीतीमध्ये महाराजांच्या प्रती जर विश्वासघात करेल तर त्याला मात्र कठोर शिक्षा करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. म्हणून तोरणागडचा लढा असेल, पुरंदरचा तह असेल, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले जे हल्ले आहेत, त्या हल्ल्यामध्ये प्रसिद्ध असणारा सर्वात मोठा हल्ला की ज्याच्यामध्ये अफजल खानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. आणि हा वध करत असताना इतिहासामध्ये त्याची यथावत मांडणी ही आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु आपण जर बखरींचा अभ्यास केला, त्या बखरींच्या अभ्यासामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे काही बखरीमध्ये या गोष्टी नमूद केलेल्या नाहीये किंवा त्याला वेगळ्या पद्धतीचे शब्द वापरलेले आहे. परंतु काही एका बखरी ज्या आहेत किंवा डच इतिहासकारांनी किंवा ब्रिटिश इतिहासकारांनी लिहिलेले जे काही शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या माहिती नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यावेळेस सर्वप्रथम जो हल्ला करण्यात आला होता हा कृष्णाजी भास्कर, त्यावेळेचा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या व्यक्तीने हल्ला केला. आणि या व्यक्तीने हल्ला केल्यानंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासघातकी अशा पद्धतीने तो निघाला होता आणि तो औरंगजेबाला सामील झाला होता, अफजल खानाला सामील झाला होता. आणि त्याचा हल्ला सर्वप्रथम परतून लावण्याचं काम हा जीवा महाले यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा बडा सय्यद यांनी हल्ला केला, तो देखील परतून लावण्याचं काम त्यांनी केलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मिठीमध्ये घेऊन वरून त्यांच्यावरती खंजिराचा हल्ला करण्याचं काम हे मात्र अफजल खानाने केलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखत घातल्यामुळे त्यांनी तो जो काही हल्ला होता तो हल्ला आपल्या वाघनखांनी अफजल खानाचं पोट फाडून अफजल खानाचा वध करून त्या ठिकाणी अफजल खानाच्या या सर्व योजना त्यांनी पलटवून लावल्या आणि एक प्रकारे युद्धनीतीचं नवतंत्र त्यांनी या ठिकाणी मजबूत केलं, विकसित केलं की जो कोणी दुश्मन आहे त्या दुश्मनांना देखील त्यांची जी काही योजना आहे त्या योजनेची व्यवस्थित माहिती घेऊन त्या योजनेला आपण एक राजतंत्र या स्वरूपामध्ये त्याचा वापर करून शिवाजी महाराजांनी सुरुवातीला अफजल खानाच्या महालामध्ये न जाता प्रतापगड या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी ही भेट घडवून आणली होती आणि त्यात हा झालेला हल्ला होता. शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यालाही मारलं आणि सय्यद बंडा जे की जीवा महाला यालाही मारलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना एक रयतेचं राज्य निर्माण करत असताना त्यांच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा जातीभेद ते मानत नव्हते, कोणत्या प्रकारची वर्ण व्यवस्था ते मानत नव्हते, कोणत्या प्रकारे स्त्रियांवरती अन्याय अत्याचार करावे अशा प्रकारची त्यांची भूमिका कधीच नव्हती. या पक्षी कोणतीही जात नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, जे ते आपापल्या कर्माने प्रगतीपथाला जात असतं अशा प्रकारची भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवरती संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा पगडा होता. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील असं म्हणतात की प्रत्येक संतांच्या म्हणजे प्रत्येक धार्मिक क्रांतीनंतर राजकीय क्रांती ही प्रभावी होत असते आणि यशस्वी होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर संतांची ही धार्मिक क्रांती झाली होती, त्याचा एक वेगळा प्रभाव हा शिवाजी महाराजांवरती होता. म्हणून शिवाजी महाराज हे कधी व्यसनाधीन नव्हते. शिवाजी महाराज हे व्यवस्थापनेमध्ये अतिशय चोख होते. लोकांचं नुकसान करून, लोकांची पिळवणूक करून, लोकांवरती अन्याय अत्याचार करून राज्य संपादित करावं अशा प्रकारची भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच नव्हती. या उलट पक्षी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही समाजाभिमुख होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांची सर्वप्रथम समाधी ही शोधून काढली, त्याची डागडुजी केली आणि यानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगणारा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हा निर्माण केला. इथंच महात्मा ज्योतिराव फुले थांबले नाही, तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांचा कार्यगौरव सांगत असताना त्यांचा प्रभाव इथल्या लोकांमध्ये निर्माण व्हावा, इथल्या लोकांमधली जी न्यूनगंडता जी आहे ती कमी व्हावी, त्या लोकांमध्ये शिवाजी महाराजांसारखं आत्मतेज निर्माण व्हावं यासाठीचे उपदेश हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिलेले. आणि म्हणून त्यांची महिमा फार मोठी अफाट आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक जे होते त्यांच्यावर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा प्रभाव होता. ते देखील आपली स्वराज्यनिष्ठा स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले घेऊन किंवा त्यांच्या शपथा घेऊन ते या कार्याला लागत असत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील.
म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसाधारण राजे नव्हते. सम्राट अशोकानंतर इतका मोठा प्रभावी आणि इतका मोठा देशभरामध्ये प्रभाव निर्माण करणारा एकमेव राजा झाला आणि तो म्हणजे शिवछत्रपती बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून त्यांचं कार्य हे युग प्रवर्तनाचं कार्य आहे की त्यांनी प्रचंड मोठं कार्य केलं. आणि हे प्रचंड मोठं कार्य करत असताना तत्कालीन जी काही मुघलशाही, तत्कालीन जी आदिलशाही होती, तत्कालीन जे काही सुलतनत होती, त्या सुलतनतला नेस्त नाबूद करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण दक्षिणेमध्ये विजापूरला जी आदिलशाही होती ती नष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक लढे उभारले, अनेक किल्ले त्यांनी जिंकले. त्याचप्रमाणे गोलकोंडाचे जी सुलतान जे होते, ज्याला कुतुबशाही असं म्हटलं, त्यांच्याशी देखील त्यांनी अनेक प्रकारची युद्ध केली. ही सर्व युद्ध करत असताना त्यांनी विशिष्ट तंत्र अवगत केलं होतं, जे गनिमी काव्यात चालतं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गनिमी काव्याचं तंत्र विदेशात देखील शिकवलं जातं. कारण की कमीत कमी ज्याला आपण म्हणतो कमी कमी अर्थजनामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये योग्य आणि अचूक पद्धतीची युद्ध तंत्राची नीती वापरून समोरच्या दुश्मनाला काबीज करण्याचं काम, आणि दुश्मनाला काबीज केल्यानंतर देखील त्याला जिंकल्यानंतर त्याला सन्मानार्थ त्याचा सन्मान करण्याचं काम देखील हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. परंतु अनेक असे सरदार जे होते यांच्याशी देखील म्हणजे सोगियांशी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना लढायला लागलं. मग काही प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी विवाहाद्वारे, युद्धाद्वारे, बंधुभावाद्वारे किंवा अनेक प्रसंगातून नाती संबंध निर्माण केले आणि काही ज्या काही सरदारकी ज्या होत्या त्या संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही सरदारकी या संपत नव्हता, काही देशमुखी संपत नव्हत्या आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी युद्ध केलं. म्हणजे याच्यामध्ये आपण पाहिलं तर खुद्द निंबाळकर जे कुटुंब होतं त्यांच्याशी त्यांना युद्ध करावं लागलं, किंवा मोरे जे कुटुंब होतं त्यांच्याशी त्यांना युद्ध करावं लागलं, मोहिते कुटुंबाशी त्यांना युद्ध करावं. ह्या काय जहागिरी ज्या होत्या यांना एक वेगळा एक अहंकार होता आणि या अहंकाराचा परिणाम वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांना जाणवायचा. म्हणून यांना प्रथम नीट करणं, यांना प्रथम व्यवस्थित करणं हे गरजेचं होतं. म्हणून स्वकीयांशी लढत असताना देखील त्यांना प्रथम समजावणे, त्यांच्याप्रती मैत्री करणे, त्यांना आपलं जवळ करणे, विवाहाद्वारे किंवा नातेसंबंधाद्वारे त्यांना जवळ करणे, अशा पद्धतीची भूमिकाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला घेतली. परंतु यातून ते लोक व्यवस्थित समजत नाही, मग त्यावेळी त्यांचा वध त्यांना करावा लागला. आणि या पद्धतीने त्यांनी प्रथम स्वकीयांना देखील समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐकत नाही तर त्यांना बाजूला कसं करायचं याचंही तंत्र त्यांनी निर्माण केलं होतं. त्याचप्रमाणे मुघलशाही साम्राज्याचा त्यांचा जो संघर्ष होता फार मोठा अशा प्रकारचा संघर्ष होता. या संघर्षामध्ये त्यांनी बरेचसे किल्ले हे जिंकले. आपल्या सगळ्यांना माहिती की शिवाजी महाराजांनी आग्रा या ठिकाणी ज्यावेळेस ते गेले तर आग्रा या ठिकाणी त्यांनी आपली सुटका करत असताना जी पद्धती वापरली त्या पद्धतीतून आपण आणि स्वतःचा मुलगा राजे संभाजी यांना देखील त्यांनी तिथे ठेवलं आणि त्यातून स्वतःची पहिली सुटका करून घेतली आणि मग त्यांनी संभाजी महाराजांची सुटका केली. त्यानंतर सुरतची सुटका ही देखील आपल्याला माहिती आहे. सुरत लुटणे म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही मुघल सल्तनत ज्या होत्या त्यातून त्यांना सर्व संपत्ती काबीज करणे, लुटणे आणि त्यातून आपलं जे काही साम्राज्य ते वाढवणे, या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्थाचं म्हणजे शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र याविषयी जर कोणी संशोधन केलं तर निश्चितपणे त्याचा एक वेगळा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल की शिवाजी महाराजांनी जे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जे व्यवस्थापन केलेले ते अत्यंत वाखाणण्याजोग आहे. कारण की असं आपल्याला कुठेच आढळत नाही की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जरी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती तरी देखील रयतेमध्ये या दुष्काळाची इतकी झळ कशी पोचणार नाही याची काळजी त्यांनी त्यांच्या या व्यवस्थित अर्थव्यवस्थापनेच्या स्थितीतून घेतली होती. इतकंच नव्हे, युद्ध कधी करावं, शेती असल्यावरती युद्ध करू का नाही करूय, शेतीतून घोडे किंवा शेतीतून जे काही त्या काळामध्ये लागणाऱ्या तोफा वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन जाव्या का नाही जाव्या यासाठी युद्ध कधी करावं तर पीक काढल्यानंतर करावं, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. किंवा जो कोणी व्यक्ती आपल्या राज्यामध्ये आपल्या स्त्रियांना त्रास देत असेल किंवा आपल्या ज्या त्या काळामध्ये असणाऱ्या वारकरी पंथातील अनेक लोकांना त्रास देत असेल तर अशा प्रकारच्या लोकांचा चोख बंदोबस्त करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज करत होते. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये झालेल्या शाहिस्तेखानाची जी काही 4 बोटं त्यांनी तोडली आणि शाहिस्तेखानाच्या मुलाचा त्याच्यामध्ये वध झाला. त्याप्रमाणे
त्या युद्धामध्ये त्या स्त्रियांचा वध झाला. कारण शाहिस्तेखानाला एक पत्नी होती, तो बहुपत्नीक होता. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना औरंगजेबाचा वध, तर या या सगळ्या गोष्टी म्हणजे शिवाजी महाराजांचं मुख्य जे रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी, इथल्या अन्याय अत्याचाराला दूर करण्यासाठी जे एक मुख्य त्यांनी सामर्थ्य उभं केलं होतं. मग कोकणाच्या ठिकाणी पन्हाळगड असेल, ते त्यांनी जिंकलं होतं. सिंधुदुर्गाची निर्मिती त्यांनी केली होती. म्हणजे किल्ल्यांची देखील भरपूर निर्मिती केली. काही किल्ले जिंकले त्यांनी, काही किल्ले ते पुन्हा दुरुस्त केले. आणि यातून त्यांनी एक नवराज्याची संकल्पना अगदी दिल्लीपासून तर अगदी दक्षिण भारतापर्यंत त्यांनी निर्माण केली. कारण की तुकाबाई यांचा मुलगा व्यंकोजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सावत्र, याचंही राज्य हे तंजावर या ठिकाणी होतं. आणि या सगळ्या परिस्थितीमधून हे सगळं साम्राज्य निर्माण करत असताना त्यांना एकमेव जे वेगवेगळे जे सरदार लाभले ते 18 पगड जातीतले होते. त्याच्यामध्ये तानाजी वालुसरे असतील, किंवा त्याच्यामध्ये फर्जत असेल, किंवा त्याच्यामध्ये हंबीराव मोहिते असतील. अशा प्रकारे त्यांना वेगवेगळे जे सरदार जे लाभले, ज्या सरदारांनी आपली विश्वासनिष्ठता कायम ठेवली. आणि जी जनता जी होती, जी रयत जी होती, या रयतेचा देखील शिवाजी महाराजांना इतका मोठा सपोर्ट प्राप्त झाला की छत्रपती शिवाजी महाराज देखील असं म्हणतात की या रयतेशिवाय मी या स्वराज्याची निर्मिती करू शकलो नसतो. म्हणून इतकी मोठी स्वराज्य निर्मिती करत असताना एक नवा आदर्श घालून देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. तर त्यांच्या अगोदर जे कोणी राजे होते, त्या राजांनी अशा प्रकारची व्यवस्थापना केली नव्हती. त्या राजांचं जे राज्य होतं, म्हणजे मुघलांच्या अगोदर देखील जे काही सरदारक्या ज्या होत्या, किंवा जे त्या काळामधले जे राजे म्हणून वावरत होते, तर त्यांनी इतकं काही सगळं जनतेकडं लक्ष देत ते नव्हते. स्वतःच्या आरामामध्ये ते अडकले होते. त्यातून जनते होणारे अन्याय अत्याचार, बाहेर येणारा जो दुश्मन आहे, त्या दुश्मनाची सहजरित्या त्यांच्यावरती पकड, गावाच्या गावं ते लुटायचे, गावाच्या गावं ते आपल्याकडे काबीज करायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये हळूहळू गावोगाव लुटता संपूर्ण त्यांनी हा महाराष्ट्र प्रदेश जो आहे तो आपल्याकडे काबीज केला होता. परंतु याची सर्वप्रथम ज्योत जी आहे ही जनतेच्या मनात देखील, रयतेच्या मनात देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. आणि ही निर्माण करता करता समग्र या महाराष्ट्रामध्ये आपल्या मनातील एकमेव राजा, जो जनतेचे प्रश्न जाणतो, जो जनतेला काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे हे ओळखतो, जो जनतेची सर्वकष काळजी घेतो, अशा पद्धतीचा राजा जो एक प्रकारची लोकशाही अंमलात आणतो. जरी तो राजा जरी असला तरी त्याची जी प्रशासकीय व्यवस्था होती, त्याचं जे अष्टप्रधान मंडळ जे होतं, ते लोकशाही कशा पद्धतीने राबवावी यासाठी कार्यान्वित होते का नाही याची सातत्याने देखरेख छत्रपती शिवाजी महाराज करायचे. आणि ही सगळी देखरेख करत असताना त्यांच्याकडे असणारी जी काही एक प्रकारची व्यूहरचना जी होती, एक गुप्तहेर रचना जी होती, किंवा या शासनामध्ये किंवा या अष्टप्रधान मंडळामध्ये जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की अष्टप्रधान मंडळ काही लोक त्याच्यामध्ये गडबड करत आहे, काही लोक त्याचे संदर्भ बदलत आहे, काही लोक त्याचा इतिहास बदलून टाकत आहे, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा लोकांना काढून टाकले अथवा त्यांचा वध केलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना स्वकीयांनी तितका त्रास दिला, तितकाच त्रास शिवाजी महाराजांना इतर 18 पगड जातीतल्या लोकांनी दिला नाही. त्यांनी शिवाजी महाराजांवरती निष्ठा बाळगली आणि निष्ठेचा परिणाम आजही प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे एक स्वाभिमानाचं आणि जे एक त्यांच्या प्रतीचं एक वेगळा सन्मान जो आहे तो आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जरी गेला तरी त्यांच्या प्रती तितकाच सन्मान आजही आढळतो. आजही यतकिंचितही त्यांच्या या सन्मानाच्या प्रती कुणाच्या मनामध्ये काकू नाहीये. परंतु काही लोक आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती सन्मान बाळगत नाही. आज त्यांची जयंती असताना देखील आज त्यांच्या संदर्भामध्ये फक्त आपण पुतळ्याला हार घालणे आणि हार घातल्यानंतर एक प्रकारची मिरवणूक काढणे इतकंच त्यांचं म्हणजे जयंती करण्याचं, म्हणजे इथपर्यंतच त्यांची जयंती करावी असं नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्यावेळी जयंतीची सुरुवात केली होती त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे जयंती 10 दिवस असावी अशा पद्धतीचा आग्रह त्यांचा असावा होता. आणि या जयंतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवचरित्र सांगावं, वेगवेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व सांगावं, शिवाजी महाराजांची एक प्रकारचे नेतृत्व, एक प्रकारची त्यांची संपूर्ण ज्या युद्धनीतीची पद्धती जी होती ती सांगावी आणि लोकांमध्ये एक प्रकारचे
आत्मतेज निर्माण करावं, एक प्रकारे त्यांची एक प्रेरणा घ्यावी, या पद्धतीने त्यांनी ही शिवजयंती चालू केली होती. त्यांना एक काउंटर म्हणा किंवा त्या काळामध्ये असणारे समकालीन त्यांचे लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव त्याच्याप्रती सुरू केला आणि गणेश उत्सव आणि शिवजयंती असे 2 उत्सव झाले. गणेश उत्सवाचं स्तोम इतकं जास्त वाढत गेलं की शिवजयंती हळूहळू कमी कमी झाली. म्हणजे इथल्या मातीमधली, इथल्या संस्कृतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं काम किती मोठं आहे हे सांगण्याचं काम हे स्वयं महात्मा ज्योतिराव फुले हे करत होते. पोहड्याच्या माध्यमातून करत होते. त्या काळामध्ये असणारे जलसेच्या माध्यमातून ते व्हायचे, भारुडाच्या माध्यमातून सांगितलं जायचं. नंतर ती पद्धत बंद झाली आणि त्याची जागा गणेश उत्सवाने घेतली. गणेश उत्सव आज आपण पाहतो की त्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, इतकं मोठ्या प्रमाणामध्ये ते झालेलं आहे की शिवजयंती लोक विसरून गेलेले आहे. म्हणून शिवजयंती ही साजरी करत असताना बाबासाहेब आंबेडकर देखील म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्यावेळेस आपण साजरी करू तर त्यांचा इतिहास जो आहे हा गौरवशाली इतिहास आपण आठवणे, त्याचं स्मरण करणे खूप आवश्यक आहे. त्यातून प्रेरणा घेणे खूप आवश्यक आहे. कारण की बाबासाहेबांच्या पत्रलेखनामध्ये देखील शिवाजी महाराजांच्या प्रती किती मोठा सन्मान असायचा. ते महाराजांना ज्या पद्धतीने त्यांच्या पत्रलेखनामध्ये एका साहित्यिक दृष्टिकोनातून जसं महाराजांचं वर्णन करतात तशाच पद्धतीचं वर्णन ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये लोकांमध्ये एक नवतेज निर्माण करण्यासाठी केलेले आहे. म्हणून या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या स्तरातून समजणे खूप आवश्यक आहे. कारण की हा जो विषय आहे तो एका व्याख्यानाचा नसून किंवा एका अर्ध्या तासातल्या 1 तासाच्या व्याख्यानाचा नसून हा एक समग्र विषय आहे. आणि हा समग्र विषय यथोचित जाणणे आपल्याला खूप आवश्यक आहे. कारण की जर आपण बारकाईने जर पाहिलं तर शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांचं गाव हे वेरूळच्या जवळ होतं. वेरूळ हे त्या काळामध्ये जे केंद्र होतं हे बौद्ध लेण्यांच्या परिसराचं होतं. शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला ते जुन्नर परिसर, त्या जुन्नर किल्ल्याच्या खाली ही भगवान बुद्धांच्या लेण्या आहेत. वेरूळला बुद्धांच्या लेण्या आहेत. तर या पद्धतीने जर आपण पाहिलं तर लेण्यांच्या संदर्भामध्ये, बुद्धांच्या संदर्भामध्ये त्यांना माहिती असावी. आणि या संदर्भामध्ये कुठे त्यांचं वक्तव्य आहे का नाही हे आपण कधी चेक केले नाही, परंतु या संदर्भात देखील त्यांची वक्तव्य असू शकतात. ते बारकाईने एकदा तपासणे खूप गरजेचं आहे. कारण एक तो दुवा छत्रपती शिवाजी महाराजांना जोडण्याचा जो दुवा आहे हा दुवा हा बुद्धांच्या किंवा सम्राट अशोकांच्या पर्यंत कसा जातो हे पाहणे देखील तितकंच महत्वाचं आहे. जर आपण हे व्यवस्थित आपण समजून घेतलं आणि या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त युद्धाचाच नव्हे तर या इथल्या बहुजनांना आणि या बहुजनांच्या एकंदरीत सर्व परिस्थितीमध्ये बदल घडवणारा, कोणत्याही प्रकारच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या अन्याय अत्याचारा बळी न पडणारा किंवा ब्राह्मणी व्यवस्थेला जर या पद्धतीने जर कोणी लोकांना छळत असेल, जनतेला छळत असेल तर त्यांच्याविषयी कडक शिक्षा किंवा कडेलोट करण्याचं धोरण बाळगणारा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता. या विचाराची जागृती ही लोकांमध्ये करणे खूप आवश्यक आहे. ही काही रंजकता नाही, हे काय आपण मनोरंजन म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र पाहत नाही, ही वास्तविकता आहे. आणि या वास्तविकतेला आपण समजून घेणे खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण शिवाजी महाराजांचा एक नव्या पद्धतीने हा इतिहास पाहू त्यावेळेस आपल्याला अनेक नव्या गोष्टींची उकल झाल्याशिवाय राहणार नाही, अनेक नव्या गोष्टी आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. फक्त तितकंच शिवाजी महाराजांचं जीवन नाही, ते एक बहुजन प्रतिपादक, एक ज्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी फार सुंदर शब्द वापरलाय, कुळवाडी भूषण. या इथल्या कुळवाडीतल्या लोकांना एक भूषण वाटावं अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आहे. परंतु त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या राज्याभिषेकाला त्यांना विरोध झाला. तो काही ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला. राज्याभिषेक करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना शाक्त पद्धतीने तो राज्याभिषेक करावा लागला. त्यासाठी त्यांना एका महार समाजाची पत्नी करावी लागली असा काही इतिहास हा सांगितला जातो. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना काशी या ठिकाणून एक गागा भट्ट नावाच्या ब्राह्मणाला बोलवण्यात आलं, त्यांनी त्यांना पायाने टिळा लावला. अशा पद्धतीचं आपल्याला वर्णन हे पाहायला मिळतं की छत्रपती शिवाजी महाराज जरी राजे झाले होते तरी देखील त्यांच्यावरती इथल्या ब्राह्मणी संस्कृतीने की तुम्ही राजे नाही, तुम्ही शूद्र आहात, तर शूद्रांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही, या पद्धतीने त्यांना देखील यांच्याशी लढा घ्यावा लागला आहे. आणि म्हणून वैदिक पद्धतीने नव्हे तर शाक्त पद्धतीने त्यांच्यावरती राज्याभिषेकाचे म्हणजे एक राज्याभिषेक संस्कार करण्यात आला. आणि या पद्धतीने शिवाजी महाराजांनी
तो राज्याभिषेक झाल्यानंतर आपल्या उत्तराधिकारी त्यांची पत्नी ही फार लवकर म्हणजे सईबाई फार लवकर गेल्या होत्या. बाकीच्या त्यांच्या पत्नी होत्या त्यांनाही प्रत्येकाला संतती, एका पत्नीला संतती होती, पण बाकीच्या पत्नींना संतती, काहींना मुली होत्या, काहींना मुलं, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना आपण खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असं आपण म्हणतो. तर संभाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढं साम्राज्य निर्माण केलं त्या साम्राज्याला आणखीन वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि संभाजी महाराजांची आपल्याला माहिती आहे किती भयंकर हत्या ही इथल्या औरंगजेबाने घडवून आणली. आणि ही हत्या घडवून आणत असताना एक प्रकारची मनुस्मृतीप्रमाणे त्यांना शिक्षा ठोठवण्यात आल्यासारखं त्यांना त्या पद्धतीची शिक्षा ठोठवण्यात आली. त्यांचे डोळे काढण्यात आले, त्यांचं मुंडकं छाटण्यात आलं, त्यांना टॉर्चर करण्यात आलं. आणि आपल्या सगळ्यांना हा इतिहास माहितीच आहे की छत्रपती संभाजी महाराजांचे देखील तुकडे तुकडे करून हे सगळीकडे फेकून देण्यात आले. जिथं जी काही समाधी आपल्याला या ठिकाणी कोरेगाव भीमाच्या जवळ असणारं एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी असणारं जे गणपत महाराजचं कुटुंब होतं किंवा गणपत महाराज होतं, त्यांनी ते तुकडे गोळा केले, शिवले आणि नंतर अंत्यसंस्कार करण्यात आला. तर अशा पद्धतीची एक दहशत त्या काळामध्ये ही निर्माण करण्यात आली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ह्यांच्यामध्ये एक प्रकारे भांडणं झाली होती. संभाजी महाराज हे शत्रूला जाऊन मिळाले होते, अशा पद्धतीचे विचार आजही अनेक लोकांमध्ये पसरत आहे. शिवाजी महाराजांच्या या गनिमी काव्याचा एक भाग म्हणून संभाजी महाराजांना स्वयं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे ठेवलं होतं आणि त्यांची नीती समजून घेण्याचा ते प्रयत्न करत होते. परंतु त्याचा विपर्यास खूप झाला आणि महाराजांना त्यांना तिथे ठेवून एक प्रकारे सर्व शत्रुत्व हे आपल्या नातेवाईकांमधूनच त्यांच्यामध्ये निर्माण झालं होतं. आणि एक प्रकारे त्यांना देखील या आत्मस्वकीयांच्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. परंतु त्याचा परिणाम नंतरच्या काळामध्ये भयंकरच झाला. तर आता देखील आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि इतिहासाचं नव्याने हे आपण वाचन केलं पाहिजे. इतिहासामध्ये अडकलं नाही पाहिजे. इतिहास समजून त्याची नवी प्रेरणाही आपण निर्माण केली पाहिजे आणि त्याची दिशा ही लोकांना देण्याचं आपण काम केलं पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना आज शहरांमध्ये, आज गावागावांमध्ये म्हणावा तितका उत्साह यासाठी दिसत नाही, कारण की ही जी तारीख आहे, ही तारीख ही स्वयं ब्रिटिशांनी दिलेली तारीख आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्र शासनाचं संशोधन समितीचं जी तारीख निर्माण केली ती तारीख 19 फेब्रुवारी हीच आहे. आणि असं असताना देखील लोक हे स्वीकारायला तयार नाही आणि लोकांना तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची आहे. आणि तिथीप्रमाणे ही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीतून खरंच रयतेचं राज्य निर्माण होण्यासाठी आपण सर्वजण त्या कार्याचा भाग बनण्याचा प्रयत्न करतोय का नाही, का अज्ञानपणाने फक्त घोषणाबाजी किंवा फक्त वाजंत्री किंवा फक्त पवाडे एवढं गाऊनच फक्त एक दिवस आपण त्यांची आठवण करून शांत होतोय असं म्हणणं हे चुकीचं ठरणार नाही. तर अशा पद्धतीचीच लोकांची मनोभावना झालेली आहे. म्हणून ही मनोभावना जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला नव्याने प्रबोधन करणे खूप गरजेचं आहे. नव्याने केलेलं प्रबोधन हे लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती आणेल. ही क्रांती आत्मसात करून आपण लोकांचं जीवन जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या समविचाराचे जे महापुरुष आहे यांच्याप्रमाणे आपण निर्माण करायचं आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध होणे खूप आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, मंगलकामना व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. या ठिकाणीच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.